आज 7 मे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची जवळपास दिशा ठरवणारा दिवस. देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार यांच्या प्रतिष्ठेचा दिवस. यासोबतच अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या लढाईतल्या ग्राउंडवरच्या पहिल्या सामन्याचा दिवस. आज सकाळपासूनच रोहित पवारांनी अजित पवार गटावर केलेल्या आरोपांच्या बातम्या यायला सुरुवात झाली. बारामतीत दडपशाही सुरू आहे असे व्हिडिओ त्यांच्याकडून व्हायरल करण्यात आले. दुसरीकडे अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले. पण या सगळ्यात अचानक एक ब्रेकिंग बातमी फ्लॅश झाली. ती बातमी होती सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीच्या घरी दाखल. सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या 10 महिन्यात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या एकमेकांवरच्या टीका टिप्पणीच्या बातम्या व्हायरल झाल्या. पण आज बरोबर मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे या विरोधी उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवारांच्या अर्थात अजित पवारांच्या घरी नक्की का गेल्या, यामागे नेमकं कोणतं राजकारण असू शकतं, जाणून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात पहिल्यांदा नक्की काय घडलं ते सांगते. तर आज काटेवाडीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरी भेटायला गेल्या. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना आपण काकू आवर्जून मतदान करायला आल्या होत्या म्हणून त्यांची भेट घेतली. काटेवाडीतल्या घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हते अशी माहिती सुद्धा सुप्रिया सुळेंनी खास करून दिली. इतकंच नाही, त्या असंही म्हणाल्या की आशा काकींना मी भेटायला आले होते, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले होते. आम्ही फिरत फिरत नेहमीच येतो, काकींना भेटले आणि निघाले. हे माझ्या काका काकींचं घर आहे. काकींच्या हातचे चपातीचे लाडू बेस्ट असतात. माझं लहानपण काकूकडेच गेलंय. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं माझ्यासाठी आशा काकींनी केलंय. थोडक्यात काय, तर आपल्या काकूचे अर्थात अजित पवारांच्या आईचे आशीर्वाद घ्यायला आपण आलोय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण इकडे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरेंनी यावरती खोचक टीका करताना गेला 1.5 महिना आशा काकी बारामतीत असताना सुप्रिया सुळे का आल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. तर यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेन. निवडणुकीत काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी ही सुद्धा एक आहे असं फडणवीस म्हणाले. आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे. सुप्रिया सुळेंनी आजच काटेवाडीत अजित पवारांच्या घरी जाण्यामागे नेमकं काय राजकारण असू शकतं? तर यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भावनिकता आणि पवार कुटुंब. बारामतीची निवडणूक ही भावनिकता विरुद्ध विकास यावरतीच चाललेली दिसतीये. पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गटाच्या स्टेजवरती अगदी श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, रोहित पवार हे सगळे पवार कुटुंबातले व्यक्ती दिसत होते. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या सभांमध्ये मात्र सुनेत्रा पवार आणि अजित पवार सोडले तर जय पवार, पार्थ पवार हे एखाद्या प्रचार सभेत दिसले. परंतु अजित पवारांच्या आई आशाताई पवार या सगळ्यापासून अलिप्त होत्या आणि त्यावरूनच अजित पवारांच्या आई सुद्धा त्यांच्या सोबत राहत नाहीत असा प्रचार शरद पवार गटाकडून करण्यात आला. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजितदादांच्या आई नाराज झाल्याचं म्हणत माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि माझे दीर सुद्धा तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचं नाही असं अजितदादांच्या आईने सांगितल्याचा दावा अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी केला होता. तसंच या संघर्षामुळे अजित पवारांच्या आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्यात असं देखील श्रीनिवास पवार यांनी म्हटलं होतं. पण आज मतदानाच्या दिवशी या सगळ्या शक्यता खोडून काढत अजित पवार आपल्या आईला मतदानासाठी सोबत घेऊन आले आणि आमच्या घरात सगळ्यात ज्येष्ठ या आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्या सोबत आहे, मेरी माँ मेरे साथ है याची नोंद सगळ्यांनी घ्यावी असं त्यांनी सांगितलं. त्यांनी हे वक्तव्य करून एका दगडात 2 पक्षी मारले अशा चर्चा चालू झाल्या. हे सगळं झाल्यावर अजित पवारांनी या शेवटच्या दिवशी भावनिक वातावरणाचा एक डाव खेळला असंही म्हटलं गेलं. पण तेवढ्यात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सहानुभूती इनकॅश करता येऊ नये यासाठी आशा काकी यांची भेट घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला अशा चर्चा सध्या सहानुभूतीवरून होताना दिसतायत. सुप्रिया सुळेंचं अजित पवारांच्या घरी जाणं यामागचं दुसरं राजकारण असू शकतं ते म्हणजे बारामतीकर आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न. बारामतीत ग्राउंडवर जे वातावरण आहे त्यानुसार बारामतीतले मतदार अगदी आज म्हणजे शेवटच्या दिवशी सुद्धा शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत. भाजपला बारामतीत घुसून न देण्यासाठी ही मोठ्या पवारांनी खेळलेली खेळी आहे की पवार कुटुंबातलाच कोणीतरी एक खासदार होईल अशा चर्चा चालू असलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळेंची आजची काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी भेट देण्याची कृती ही मतदारांमध्ये आणखी संभ्रम वाढवणारी ठरू शकते. तशी शंका सुद्धा अनेक नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची तशी भेट झाली नव्हती. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत मतदारसंघातल्या कामांबद्दल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी एकदा चर्चा केलेली. नमो रोजगार मेळाव्याच्या स्टेजवर ते दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत.
मात्र आज मतदानाच्या दिवशी अचानक सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यानं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला. कालपर्यंत विरोधात असणारे दोन्ही गट एकच आहेत का? भविष्यात हे सगळे एकत्रित येतील का? अशा शंकेने मग अजित पवारांच्या उमेदवाराला म्हणजे सुनेत्रा वहिनींना मत देण्यापेक्षा मोठ्या पवारांना म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान करावं असा समज लोकांमध्ये तयार होऊ शकतो आणि याचा फायदा कदाचित शरद पवार गटाला होऊ शकतो. त्यामुळेच आता अजित पवार गट या गोष्टीला कसं टॅकल करणार यावरती पुढचं राजकारण आणि पुढची गणितं अवलंबून असतील. यातला तिसरा मुद्दा असू शकतो तो म्हणजे बारामतीत सुप्रिया सुळेंना असलेली धास्ती. बारामती विधानसभा म्हणजे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला, पण गेल्या काही वर्षात अजित पवारांनी या विधानसभेवर एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलंय. बारामतीत केलेल्या विकास कामातनं अजित पवारांचा होल्ड हा बारामतीवरती स्पष्ट होतो. सुप्रिया सुळेंनी सुद्धा आपल्या भाषणांमधनं बारामतीत दादा असायचे त्यामुळे मी कधी जास्त लक्ष दिलं नाही अशी जाहीर कबुली दिलेली आहे. गेल्या वेळी सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभेतनं जे 1,74,000च्या आसपास लीड मिळालं होतं त्यापैकी 1,27,000 इतकं मोठं लीड हे एकट्या बारामती विधानसभेतनं मिळालं होतं. त्यामुळे आता पवार कुटुंबातलं बारामतीतलं हेच मतदान डिवाइड होणार आहे. त्यामुळे इथनं नेमकं लीड कुणाला मिळणार याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा अजित पवारांकडे इथलं लीड जास्त झुकण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते. अशा वेळी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेण्यामागे बारामतीकरांना साथ घालणं हा सुप्रिया सुळेंचा हेतू असू शकतो. बारामतीच्या राजकारणात सून विरुद्ध लेक अशी लढाई असताना अजित पवारांच्या पाठीमागे अजित पवारांच्या एकट्या आई उभ्या आहेत असं चित्र आज अजित पवार गटाकडून उभा करण्यात आलं. अशा वेळी कितीही विरोधात असलो तरी आम्ही ज्येष्ठांचा आदर करतो, त्यांना भेटायला जाणं, आशीर्वाद घेणं ही बारामतीची आणि पवार कुटुंबाची संस्कृती आहे हे चित्र सुळेंकडनं उभा करण्यात आलं. थोडक्यात अजित पवारांच्या आईची भेट घेऊन बारामतीतल्या मतदारांना सुप्रिया सुळेंनी टार्गेट केलंय असं दिसतंय. आता येतं यातलं चौथं राजकारण, ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या भूमिकेवर सध्या शंका व्यक्त केली जाते. काल रात्रीपासून अजित पवार गटाकडून पैसे वाटले जातात किंवा दडपशाही वापरली जाते अशा पद्धतीचे व्हिडिओज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडनं ट्विट केले जात आहेत. पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आज त्यांनी अजित पवार गटावर अत्यंत गंभीर आरोप केले. एकीकडे रोहित पवारांनी पूर्णपणे अजित पवार गटाला निवडणुकीच्या दिवशी सुद्धा शिंगावर घेतल्याचं दिसतंय, पण दुसरीकडे सुप्रिया सुळेंचं अजित पवारांच्या घरी जाणं म्हणजे शरद पवार गटातच दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत का अशी शंका उपस्थित केली जाते. सध्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना जरी असला तरी मागे प्रचारादरम्यान सुनेत्रा पवारांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी वातावरण हलकं फुलकं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण रोहित पवार सातत्याने सभांमधनं, पत्रकार परिषदांमधनं आणि ट्विटद्वारे अजित पवार गटाला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. शरद पवार आणि अजित पवार सुद्धा गेल्या काही काळात एकमेकांवर टीका करतात, पण ते मर्यादेच्या बाहेर जात नाहीयेत असं चित्र मतदारसंघात आहे. पण आता सुप्रिया सुळेंच्या काटेवाडीत अजितदादांच्या घरी जाण्याने रोहित पवार एकटे वेगळ्या बाजूला आणि पवार कुटुंबीय वेगळ्या बाजूला असं चित्र आहे का असा प्रश्न बारामतीकरांकडून उपस्थित केला जातोय. थोडक्यात काय तर आज सुप्रिया सुळेंच्या अचानक काटेवाडीत अजितदादांच्या घरी जाण्याने बारामती लोकसभेत एक वेगळाच ट्विस्ट आलाय असं म्हटलं जात आहे. पण आता या भूमिकेचा फायदा नक्की कोणाला होतो? सुप्रिया सुळेंना की सुनेत्रा पवारांना की सुप्रिया सुळेंच्या बाबतीत सुद्धा या भेटीमुळे संभ्रम निर्माण होतो याचा निकाल निश्चितपणे 4 जूनलाच कळेल. बाकी या सगळ्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलव्हिडिओचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.